अवघ्या तोंडावर येऊन ठेपलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अद्यापपर्यंत कोणत्याही पक्षाने उमेदवार जाहीर केलेले नाहीत, परंतु अनेक इच्छुक उमेदवार नाशिक महानगरपालिका सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 8, 9, 10, 11, 26 मधील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन प्रचार करताना दिसत आहे। उमेदवारीचा पत्ता नाही आणि प्रचार मात्र सुरू अशी अवस्था सातपूर विभागात दिसत आहे। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत। अनेक इच्छुकांनी मोर्चे बांधणी चालवलेली आहे। आपल्यालाच उमेदवारी पक्की आहे असे समजून अनेक जण सातपूरच्या 5ही प्रभागात पहाटेपासून प्रचारात गुंतलेले आहेत। आपण कसे सक्षम आहोत, भाऊ दादांनी आपल्याला तिकिटासाठी शब्द दिलेला आहे असे सांगत ही मंडळी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करत आहेत। प्रत्येकाच्या आपुलकीने गोडगोड बोलून विचारपूस करत आहेत। लग्न साखरपुडा दुःखात सहभागी होत आहेत। कुठे कुणी निधन पावलं की त्याच्या अंत्ययात्रेत नातेवाईकांसोबतच या इच्छुकांची गर्दी दिसून येते आहे। दरम्यान यावेळी संबंधितांच्या सांत्वनासोबतच मतांचा अप्रत्यक्ष जोगवाही मागितला जातो आहे। काहींनी तर कुठला तरी मुहूर्त साधून आपल्या सौभाग्यवतींच्या माध्यमातून आपल्या प्रभागात वाण वाटण्याचा कार्यक्रम देखील आयोजित केला आहे। तर आपण राहत असलेल्या प्रभागातील समस्यांकडे कधीही लक्ष न देणारे आता मात्र परिसरातील समस्यांवर तावातावाने बोलताना दिसत आहेत। इच्छुक कामाला लागलेले असताना दुसरीकडे पक्षात कोणाला तिकीट द्यावं यावर मंथन सुरू आहे आणि बहुतांश पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत। आता त्यांची चाचपणी केली जात आहे। नामांकनाला थोड्या दिवसाचा अवधी असल्याने कोणताही पक्ष आपले पत्ते खोलायला तयार नाही। प्रत्येक पक्षात इच्छुकांची झालेली गर्दी आणि होणारी बंडखोरी टाळण्यासाठी प्रत्येक जण पक्ष वेळेवर उमेदवारी जाहीर करण्याच्या मानसिकतेत दिसून येतो आहे। मात्र इच्छुक उमेदवार अधिकृत प्रसार माध्यमांना विसरून सोशल मीडियावर व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक, इन्स्टावर रील्स टाकण्यावर अधिक भर देतो आहे। परंतु काही उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून उभे असलेले दुसऱ्या पक्षांच्या लोकांसोबत बैठक घेऊन निवडून येण्यासाठी सरसावताना दिसत आहे। NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर।